नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे एच.एस.के मराठी जे.के या यूट्यूब चॅनलमध्ये. भारतीय राज्यघटना कलम 1 ते कलम 395. घटनेचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटनेचा स्वीकार करण्यात आला. त्यामध्ये एकूण 22 भाग, 395 कलमे आणि 8 अनुसूची होत्या. आता 25 भाग, 465 कलम आणि 12 अनुसूची आहेत. घटनेचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाला, तर भारतीय राज्यघटना ही 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आली. कलम 1 ते कलम 4 मध्ये संघराज्य व त्याचे क्षेत्र नमूद केलेले आहेत. कलम 5 ते कलम 11 मध्ये नागरिकत्व, कलम 12 ते कलम 35 मध्ये मूलभूत अधिकार, समानतेचा अधिकार, कलम 14 ते कलम 18 यामध्ये नमूद करण्यात आले आहेत. तर स्वातंत्र्याचा अधिकार कलम 19 ते कलम 22 यामध्ये नमूद करण्यात आले आहेत. शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23 ते कलम 24, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 ते कलम 28 मध्ये नमूद करण्यात आले आहेत. सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार कलम 29 ते कलम 30, तर घटनात्मक उपायांचा अधिकार कलम 32 मध्ये नमूद करण्यात आले आहेत. कलम 1 मध्ये संघराज्याचे नाव व त्याचे क्षेत्र, कलम 2 नवीन राज्यास संघराज्यात समाविष्ट करून घेणे, कलम 3 मध्ये नवीन राज्यांची निर्मिती व विद्यमान राज्याच्या क्षेत्रामध्ये, सीमांमध्ये किंवा नावामध्ये बदल करण्याची तरतूद कलम 3 मध्ये करण्यात आली आहे. कलम 14 मध्ये कायद्यासमोर सर्वांना समानतेची वागणूक देण्यात आली आहे. कलम 15 कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करणे, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मठिकाण या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई ही कलम 15 मध्ये नमूद आहे. कलम 16 मध्ये सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबींमध्ये सर्वांना समान संधी देण्यात आली आहे. कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे कलम 17 मध्ये नमूद करण्यात आले आहे. कलम 18 शासनाच्या परवानगीशिवाय कोणतीही पदवी स्वीकारता येणार नाही, असे कलम 18 मध्ये नमूद करण्यात आले आहे. कलम 19 स्वातंत्र्याबाबत काही हक्कांचे संरक्षण, कलम 21 जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण, कलम 21 ए प्राथमिक शिक्षणाचा हक्क, 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण हा मूलभूत अधिकार देण्यात आला आहे. कलम 23 वेठबिगारी, गुलामगिरी, शरीर विक्रीवर बंदी कलम 23 मध्ये आहे. कलम 24 मध्ये 14 वर्षाखालील मुलांना कारखाना व धोक्याच्या ठिकाणी कामास बंदी. कलम 32 घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार, कलम 40 ग्रामपंचायतीचे संघटन, कलम 44 समान नागरी संहिता, कलम 51 ए मूलभूत कर्तव्य, कलम 52 भारताचे राष्ट्रपती, कलम 54 राष्ट्रपतीची निवडणूक, कलम 56 राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ, कलम 57 राष्ट्रपती पुनर्निवडणुकीसाठीची पात्रता, कलम 58 राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठीची पात्रता, कलम 60 राष्ट्रपतीची शपथ, कलम 61 राष्ट्रपती व महाभियोग, कलम 63 भारताचे उपराष्ट्रपती, कलम 66 उपराष्ट्रपतीची निवडणूक, कलम 67 उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ, कलम 69 उपराष्ट्रपतींची शपथ किंवा वचनबद्धता, कलम 72 राष्ट्रपतींना दयेचा अधिकार, कलम 79 संसदेची निर्मिती व रचना, कलम 80 राज्यसभेची रचना, कलम 81 लोकसभेची रचना,
कलम 93 लोकसभेचे सभापती व उपसभापती. कलम 99 संसद सदस्यांनी घ्यावयाची शपथ व वचनबद्धता. कलम 100 सभागृहातील मतदान. कलम 108 संयुक्त बैठक. कलम 109 धन विधेयकाबाबत विशेष पद्धती. कलम 110 धन विधेयकाची व्याख्या. 112 बजेट वार्षिक वित्तीय विवरण. कलम 123 अध्यादेश काढण्याच्या राष्ट्रपतींचा अधिकार. कलम 124 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. कलम 148 भारताचे नियंत्रित व महालेखा परीक्षक. कलम 213 विधानमंडळाच्या विराम काळात अध्यादेश काढण्याचा राज्यपालांचा अधिकार. कलम 214 राज्यांसाठी उच्च न्यायालय. कलम 280 वित्त आयोग. कलम 312 अखिल भारतीय सेवा. कलम 315 संघराज्य व राज्यांकरिता लोकसेवा आयोग. कलम 324 निवडणूक आयोग. कलम 330 लोकसभेत अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव जागा. कलम 343 संघराज्याची राज्यभाषा. कलम 350 अल्पसंख्याक आयोगाची निर्मिती. कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी. कलम 356 राज्य आणीबाणी. कलम 360 आर्थिक आणीबाणी. कलम 368 घटना दुरुस्ती तरतूद. 370 जम्मू आणि काश्मीर राज्यासंबंधी विशेष तरतुदी. कलम 376 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश विशेष तरतुदी. कलम 377 भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षकाविषयी तरतूद. कलम 378 लोकसेवा आयोगा संबंधी तरतूद.